नमस्कार, मी गिरीश निकम. पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करत असतो. श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण गुंतवणूक करा सर्वप्रथम स्वतःमध्ये या वेगळ्या विषयावर एक हटके विषयावर चर्चा करणार आहोत. ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम रावले यांचं मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. ते एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसंच शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत. विषयाकडे वळूया आपण. आजचा विषय थोडा हटके, आपण गेले काही आपण एपिसोड केलेले आहेत, तर वेगळे विषय होते गुंतवणुकीसंदर्भात. ट्रेडिंग विषयी तुम्ही अगदी सखोल माहिती दिलेली आहे, पण आजचा विषय वेगळा आहे. स्वतःमध्ये सर्वप्रथम गुंतवणूक करा, असं का वाटतं? पहिले तर मला सांगायला आवडेल की जसं तुम्ही मला हा विषय नक्कीच वेगळा आहे, पण ह्याचा कुठेतरी आपलं म्हणा ना, जसं आपला कार्यक्रमाचं नाव आहे पासवर्ड श्रीमंतीचा, तर ह्याचा कुठेतरी म्हणा ना एम शेवटी म्हणा ना श्रीमंत बनण्यामागे किंवा यशस्वी होण्यामागे सुद्धा आहे. होतं असं की आजच्या डेटमध्ये माझ्या हिशोबाने लोकांनी पहिलं तर वेळ आपला म्हणजे ना वेळ आणि पैसा, बरोबर, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. येस, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी पैशापेक्षा वेळेला जास्त महत्त्व देतो का, कारण जर पैसा गेला तर आपण कसंही पुढे जाऊन कमवू शकतो, पण आजचा गेलेला वेळ परत कधी येणार नाही. बरोबर. तर तुम्ही वेळेला जास्त महत्व. आज मी गिरीश सर एक गोष्ट पाहिलेली आहे, अनेकदा मी पाहिलं, स्पेशली आपली मराठी माणसं पाहिली, अनेकदा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय, दुसरा काय करतो ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो. बरोबर. स्वतः काय करतो आपण हे बघत नाही, आणि जी लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त इंटरेस्ट घेतात, ती स्वतः आयुष्यात तुम्ही जर बघाल तर सक्सेसफुल नसतात, ज्यांना आपण म्हणतो ना एक मागे पडतात. हा, मागे पडतात ती लोक. तर हे करू नये. तर पहिलं तर म्हणता ना, जर तुम्हाला आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःमध्ये पहिली गुंतवणूक करा. वेळ आणि पैसा योग्यरित्या स्वतःमध्ये पहिला गुंतवा, आणि तरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस जरूर मिळेल. पहिलं तर सर्वात मोठी असते ती वेळ, त्यानंतर मग पैसा. नक्कीच तुम्हाला आयुष्यात सक्सेस मिळेल. अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलंय तुम्ही तरुणाईला, असं आपण म्हणू शकतो. पण कशा प्रकारे वेळ आणि गुंतवणूक करता येईल स्वतःमध्ये? येस, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की पहिलं तर तुमचं हेल्थ वाईज. ओके, आता अनेक लोक पहिले पैशाच्या मागे पडत असतात, पण स्वतःच्या हेल्थकडे लक्ष नसतं. माझं म्हणणं असं आहे, मी अनेक बिझनेसमॅन पाहिलेत, अनेक मोठे लोक पाहिले, दुनियाभरचं पैशाचं टेन्शन घेऊन बसतात, सगळं करतात आणि पैसा चांगला कमवतात, पण ते एवढं टेन्शन असतं की त्यांच्या पुढच्या दीर्घ आयुष्यामध्ये त्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज वगैरे हे सगळे आजार होतात, आणि नंतर ते कमवलेले पैसे. आताच माझी एक हॉस्पिटलमध्ये एक माझी मैत्रीण आहे जॉबला, तीच मला म्हणते की असे अनेक टीव्ही कलाकार देखील आहेत, ओके, नावं नाही घेणार, पण मोठे मोठे कलाकार आहेत जे म्हणतात ना भरपूर चांगलं मोठं सक्सेस मिळवले, पैसा पाणी सगळं मिळवलं, पण नंतर मग त्यांचं पुढचं आयुष्य आहे, ते कमवलेले पैसे ते सगळं हॉस्पिटलमध्ये जातात. बरोबर. तर हे करू नये. ठीक आहे, कमवा पैसा, सगळं करावं, पण पहिलं म्हणतात ना हेल्थ वाईज आपले गोल्स असावे, आणि आपण जो आपला वेळ आणि पैसा हेल्थवरती पण आपण वापरावं. हेल्थवर कसा वापरू शकतो आपण? रेग्युलर एक्सरसाइज करावी, आणि पैसा म्हटलं तर म्हणा ना योग्य ते खाणं पिणं असावं तुमचं, आणि हेल्थ डेव्हलप करण्यासाठी तुम्ही पैसा तुमचा वापरा, वेळ आणि पैसा. त्यानंतर तुमचं स्किल्स डेव्हलपमेंटसाठी तुमचे स्वतःमध्ये स्किल्स डेव्हलप केले पाहिजे. आजच्या डेटमध्ये आपलं जे एज्युकेशन आहे, एज्युकेशन सिस्टम आहे, मानतो मी, ठीक आहे, एज्युकेशन महत्त्वाचं आहे, पण आज नुसतं तुम्ही जर डिग्रीज घेतल्यात तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणं फार डिफिकल्ट असतं. जर तुमच्याकडे हटके काही असेल, वेगळं असं, आपले जे मोदीजी आहेत ते पण म्हणते की स्किल बेस्ड एज्युकेशन आपल्या भारतामध्ये नाही. बरोबर. हे नुसतं शिक्षण घेऊन, डिग्र्या घेऊन उपयोगाचं नाही, एखादं काहीतरी कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे, आणि ते रोजगार निर्मितीचं तुमचं साधन होऊ शकतं. तुम्हाला एक्स्ट्रा काय त्यामधनं मनी मिळू शकतो. नक्कीच. आणि मग स्किल बेस्ड एज्युकेशन घ्या. त्यानंतर मग तुमचं बाकी काही गोष्टी असतील, मग तुमचं काही पॅशन असेल तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा घालवा. कारण आपण आपला प्रत्येक आयुष्यात सण हा थोडा एन्जॉय पण केला पाहिजे, तर डेली आपला पॅशनमध्ये पण वेळ गेला पाहिजे. का तुमचं पॅशन, कदाचित ते तुमचं जे पॅशन आहे काही असो. आज मी शेअर बाजारमध्ये माझं हे पॅशन होतं, आज मी ते माझं करिअर बनवलेलं आहे. ते कुठेतरी फक्त मला आवड आहे म्हणून मी शेअर मार्केट करायचो, पण त्याच्यामुळे मला सक्सेस मिळत गेली आणि फायदा होत गेला, आणि मला आणि माझ्याशी कनेक्टेड अनेक लोकांना त्याच्यामुळे फायदा होत गेला. तर असं देखील तुम्ही काही करू शकता. तर स्वतःमध्ये वेळ गुंतवणं भरपूर गरजेचं, असे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही वेळ गुंतवू शकता. आरोग्य महत्त्वाचं आहे, हा उल्लेख तुम्ही केला. फिट राहायला पाहिजे, कारण नंतर भरपूर पैसे कमवले, पण नंतर मग जर आरोग्य बिघडल्यानंतर त्याच्या बिघडलेलं आरोग्य पुन्हा दुरुस्त करण्यासाठी पैसा खर्च करणं अयोग्य आहे, म्हणजे ह्या तोट्याचं होईल असं म्हणू शकतो आपण. बरं, ठीक आहे, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं खरं आहे. आपल्याला पैसा गुंतवायचा आहे, योग्य ठिकाणी गुंतवायचा आहे, स्वतःमध्ये गुंतवायचा आहे, वेळ पण वाचवायचा आहे. आपला कार्यक्रम बघता बघता एखाद्या तरुणाला वाटलं की नाही, माझ्याकडे राव 1,00,000 रुपये मी साठवून ठेवलेले आहेत गेल्या 2-3 वर्षाच्या नोकरीतून, मला पैसे गुंतवायचेत, योग्य ठिकाणी गुंतवायचेत, काय कुठल्या 3 स्टेप त्यांनी लगेच उचलल्या पाहिजेत? म्हणजे आजच्या कार्यक्रमावर समजलं की शेअर बाजार? आजच्या कार्यक्रम बघून त्याला तो इन्स्पायर झाला, त्याला वाटलं की मला गुंतवायचे, तर पहिल्या 3 स्टेप तुम्ही त्याला काय सांगा? येस, पहिली गोष्ट म्हणजे माझं म्हणणं असं असेल की जर आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे की त्यांनी पहिले तर जर तो भलेही नोकरी करत असेल, पण त्याला पण अनेक इच्छा असेल, त्याला मे बी पुढचं शिक्षण करायचं असेल, काही स्किल बेस्ड कोर्सेस करायचे असेल किंवा काही, तर माझं म्हणणं त्यांनी पहिले पैसे त्याच्यामध्ये गुंतवावे. का? कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर एक ठराविक वय निघून गेलं
आणि तुम्ही समजा शिक्षणाला जर गॅप दिला असेल आणि तुम्ही विचार करा की थोडा मी पैसे कमवतो त्यानंतर मी जाऊन एज्युकेशन करेन, तर हे होत नाही. तुमचा एकदा गॅप गेला, एकदा आपण पैशाच्या मागे गेलो, योग्य वेळेला योग्य एज्युकेशन घेतलं पाहिजे. हे घेतलंच पाहिजे, कारण मग आपण पैशाच्या मागे लागतो. अरे आयुष्यभर पैसेच कमवायचे तो, तर म्हणून मग तुम्ही स्किल्सच्या मागे, म्हणजे तुम्ही स्वतः स्किल्स जोडा. त्यामध्ये इव्हन शेअर बाजार पण येतं. आता मी देखील मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळी मी शेअर बाजार पण वेळ देत होतो. मी स्किल्स डेव्हलप करणार, मी कुठेतरी सेशन अटेंड करायला जा किंवा कुठेतरी ऑनलाईन नॉलेज घेत राहा किंवा स्वतः प्रॅक्टिस कर, काही ना काही मी करत राहायचो. आणि ते स्किल्स मला माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी लगेच ह्याच्यामध्ये फुल टाइम करिअर म्हणून मला करायला भरपूर त्याचा फायदा झाला, संधी मिळाली. हां, जर जे कॉलेज स्टुडंट्स आहेत, म्हणजे जे 12वी-13वी झालेले आहेत किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशन करतात किंवा जे आत्ताच नोकरीला लागले, ते त्यांनी आपल्या म्हणा ना स्वतःमध्ये गुंतवणूक अशा प्रकारे नक्कीच करावी, माझं असं म्हणणं आहे. आणि यंगस्टर्सना हे फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतःमध्ये पहिलं गुंतवा, कारण जर तुम्ही बेस पक्का केला तरच तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. मुलं फक्त आजच्या मी पाहिलं फक्त पैसे कमवायच्या मागे पडत असतात. अरे बाबा, जर तुमच्याकडे पैसा हे बाय प्रोडक्ट आहे, पहिलं जे आहे ते तुमचं स्किल्स, जर तुमच्याकडे प्रॉपर स्किल्स असेल, प्रॉपर टॅलेंट असेल, तरच तुम्हाला पैसे मिळतील. तर पैसा हा बाय डिफॉल्ट आहे. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःमध्ये स्किल्स नक्कीच डेव्हलप करणं गरजेचं आहे. पहिला पाया पक्का होणं गरजेचं आहे, मग तुम्ही उंच झेप घेऊ शकता. नक्कीच, अगदी बरोबर. मला दुसरं सांगा की आता आपला विषय आहे त्याला अनुसरून विचारतो की पैसे शेअर मार्केटमध्येच गुंतवले पाहिजे किंवा मग रिअल इस्टेटमध्येच गुंतवले पाहिजे, याविषयी काय गायडन्स कराल? जसं मी म्हणतो की पूर्ण जो मार्केटचा पूर्ण पैसा आहे हा घुमून फिरून फक्त दोनच गोष्टी मिळतो, ते आहे इक्विटी अँड प्रॉपर्टी. जसं मी म्हणतो की जसं म्युच्युअल फंड आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, काही सगळ्यांचा घुमून फिरून पैसा इकडेच येतो. हे सगळे सेकंडरी, हे सगळे एजंट्स आहेत, पण ते गुंतवतात कुठे, तर इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टीमध्येच. आणि हेच कारण आहे की आम्ही शेअर बाजार तर कार्यरत होतोच आमची कंपनी, पण आता लवकरच आम्ही प्रॉपर्टीमध्ये देखील चांगल्या रीतीने कार्यरत होणार, ज्याने का म्हणा मार्केटच्या सगळ्या पैसे कमवण्याच्या गोष्टी आमच्याकडे लोकांना जरूर मिळते. त्याबद्दल सुद्धा आम्ही पुढे जाऊन आमच्या प्रेक्षकांना माहिती देऊच नक्कीच. पण या दोन गोष्टीमुळे आपला पैसा नक्कीच गुंतवा आणि त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच प्रशिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही प्रेक्षकांना नक्कीच मदत करू त्यासाठी. अगदी बरोबर. स्वतःमध्ये गुंतवणूक करा सर्वप्रथम, असं तुम्ही सांगत असताना मला वाटतं की तरुणाईनं फोकस सुद्धा केलं पाहिजे की आपल्याला नक्की काय बनायचं आहे किंवा आपल्याला कुठल्या रस्त्यावरनं आपल्याला प्रवास करायचा आहे ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग पैसा पण गुंतवताना, कारण पैसा पैशाला जोडला जातो असं म्हणतात, पैसा पैशाकडे अट्रॅक्ट होतो असं म्हणतात. मग तुमचं म्हणणं की रिअल इस्टेट शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर नक्कीच त्याचा परतावा तुम्हाला जास्त मिळू शकतो. थोडे धोके सुद्धा आहेत, या धोक्यांविषयी सांगा. धोक्यांविषयी सांगण्याची तुम्ही एक गोष्ट बोला, ते फोकस. तर मला आजच्या तरुण पिढीला एक फोकसबद्दल बोलायला. आजच्या तरुण पिढीचा जसं मी म्हटलं की पैशाकडे फोकस असतो किंवा सक्सेसकडे फोकस असतो, पण ती लोक इकडे तिकडे पळत असतात, त्यांना माहिती नसतं मला कुठे जायचं. मी एक गोष्ट, फोकस क्लिअर नसतो, गोल्स क्लिअर नसतात तुमचे. फोटो काढताना जसं आपण फोकस क्लिअर करतो आणि मग क्लिक करतो, येस तसं पाहिजे. एक गोष्ट सांगतो की तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन आयुष्यामध्ये तुम्हाला कुठे पोहोचायचं हे तुम्हाला नक्की माहिती असलं पाहिजे. एक्झॅक्टली किती वेळेमध्ये आणि कधी पोहोचायचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे एक, आणि त्या दिशेने फक्त तुमचं काम करायचं आहे. आमचे एक सर होते कॉलेजमध्ये, त्यांनी मला सांगितलेलं की इवन दो इफ यू आर अ कॉबलर डू द बेस्ट. जरी तुम्ही मोची जरी असाल त्यामध्ये चांगलं करा, तुम्ही आयुष्य सक्सेस व्हा. दुसरा हे करतोय, तिसरा हे करतोय, मी ते नाही. मी आयुष्यामध्ये मी आजूबाजूला पाहिलं कोणी शेअर मार्केट करत नव्हतं, पण मी त्याच्यावर गेलो, मला माहिती आहे मी चांगलं करू शकतो. फक्त फोकस ठेवला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्यामध्ये जर एक अल्टिमेट स्किल असेल, बाबा ही व्यक्ती ह्या गोष्टीसाठी स्पेशलिस्ट आहे, तरच तुमच्याकडे लोकांना, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. तुम्ही 4-5 गोष्टी एकसाथ करत असाल तर तुम्हाला तेवढं इम्पॉर्टन्स मिळणार नाही. तर तुम्ही एका गोष्टीवर फोकस करा, त्यामध्ये कामाला लागा आणि डेफिनेटली तुम्हाला आयुष्यात नक्की सक्सेस मिळेल. जे काम कराल ते सर्वोत्कृष्ट करा, तुमचं नाव होईल आणि तुम्हाला यश सुद्धा मिळेल. आणि जे सर बोले धोक्याबद्दल, ते धोक्याबद्दल थोडक्यात सांगतो. प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये धोका असतोच. म्हणजे तुम्ही जर कुठलाही नवीन गोष्ट, जरी तुम्ही शेअर बाजार करत असाल किंवा काही करत असाल, तर धोका हा असतोच प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणा कॅल्क्युलेटेड रिस्क ही आयुष्यात घ्यावीच लागते. आणि सुरुवातीला आज जसं मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये म्हणा मी पण धोके खाल्ले आहेत, मी पण सगळ्या गोष्टी केल्या, पण त्या गोष्टी येणं फार गरजेचं असतं. गुजराती लोक असं म्हणतात, जर तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये कमीत कमी 1000 दिवस जर टिकलात तर तुम्ही भरपूर सक्सेसफुल व्हा. का? कारण तुम्ही सगळे खाचखळगे त्याच्यामध्ये पाहिलेले असतात. तर त्याच्यामुळे टिकून राहणं फार गरजेचं असतं. आणि जर तुम्ही आज आमच्याकडे जरी आलात शेअर शिकायला, तर मी ऑलरेडी सगळे खाचखळगे सगळे म्हणा सहन करून बसलोय. तर कधी दुसऱ्याच्या अनुभवाने पण शाण होणं फार गरजेचं असतं. तर त्यामुळे तुम्हाला हे अनुभव घेणं फार गरजेचं आहे. आणि एखाद्या व्यवसायात यश मिळवायचं असेल तर कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला सतत कार्यरत, चिकाटीनं कार्यरत राहणं गरजेचं आहे. बरोबर. आपला कार्यक्रम एखादं कुटुंब बघत असेल तर त्या कुटुंबामध्ये एखादा गृहिणी असेल, एखादा 40 नंतरचा एखादा गृहस्थ असेल, तर त्यांना गुंतवणुकीचे काय सल्ले आवश्यक आहेत ते मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात इथं घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे.
पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम स्वतःमध्ये गुंतवणूक करा या हटके विषयावर आपण चर्चा करतोय. ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतायत. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही का स्वतःमध्ये गुंतवणूक केली पाहिजे याचं महत्त्व विशद केलं, पण रोज स्वतःमध्ये वेळेची आणि पैशाची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे ना, तर अत्यंत गरजेचं आहे. का? कारण जे तुमचं आयुष्य घडतं हे तुम्ही रोज कसा आपला वेळ आणि पैसा वापर करताय, एक एक रुपयाचा किंवा एक एक मिनिटाचा तुम्ही कसा वापर करताय ह्याच्यावर तुमचं पूर्ण आयुष्य निगडीत असतं. तर माझं म्हणणं असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे जे आयुष्यामध्ये गोल असले, जसं मी आधी म्हटलं की जे काही तुमचे गोल असेल नुसतं पैशा रिलेटेड नाही, तर इव्हन तुमचे म्हणा फॅमिली वाईज गोल, तुमचं एज्युकेशन वाईज गोल, तुमचं करिअर वाईज गोल, प्रत्येकावेळी जे गोल असेल त्या रिलेटेड तुमचा रोज वेळ आणि पैसा वापरला जातोय की नाही ह्याच्यावर तुमचा नीट लक्ष असलं पाहिजे. आणि लेट मी टेल यू, सक्सेस इज नॉट अ वन टाइम प्रोसेस, इट्स अ जर्नी. तर तुम्हाला रोज हे जर करत असाल तरच तुम्ही आयुष्य सक्सेसफुल व्हा. तुम्ही जर तुम्हाला एक म्हणता ना सक्सेस होणं ही हॅबिट आहे, तर तुम्ही चांगल्या सवयी असतील तुम्हाला रोजच्या तरच तुम्ही सक्सेस व्हा. नाही तर तुम्ही एखाद दोन दिवस केल्यानंतर तुम्ही आराम करता असं नाही चालणार, तर मग तुम्हाला सक्सेस होणं भरपूर डिफिकल्ट असेल. तर म्हणून हे रोज करणं गरजेचं आहे. रोज करणं गरजेचं आहे आणि आपण हिशोब पण ठेवला पाहिजे रोजच्या दिवसाचा. गेल्या 8 दिवसात आपण किती वेळेची गुंतवणूक केलेली आहे किंवा वाया जाणारा वेळ सुद्धा वाचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. असं म्हणा की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे असं म्हणून जगावं असं तुम्ही सांगता, तर त्याचं महत्त्व काय? येस, लेट मी टेल यू, मी एक स्वतः एक सर्वे केला आमच्याच माणसांमध्ये, आमची टीम आहे किंवा आमचे क्लायंट्स आहेत त्यामध्ये. मी त्यांना विचारलं की बाबा उदाहरण घ्या की समजा तुमचा हा शेवटचा दिवस आहे, पुढच्या 24 तासात तुम्ही जाणार, म्हणजे तुमचं जगणं अशक्य आहे, तर तुम्हाला काय काय करायला आवडेल? तर भरपूर जण सांगितलं की मला माझ्या फॅमिलीवर वेळ घालवायला आवडेल, मला मे बी टूरला जायला आवडेल, किंवा मला गाणी ऐकायला आवडतील, किंवा कुठेतरी म्हणजे प्रत्येकाची जी इच्छा असतील. तर मी त्यांना म्हटलं असं समजा की हा तुमचा शेवटचा दिवस आहे आणि रोजचा दिवस तुम्ही असा जगा की शेवटचा दिवस असेल. मग तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायला आवडतात आयुष्यामध्ये त्याला मागे पडू नका. कारण एक सांगतो, आयुष्य हे कोणाची हातात नाही आहे. आज आहोत आपण, उद्या नाही. कोणी सांगू नाही शकत की मी किती दिवस जगणार आहे, राईट. तर प्रत्येक दिवस आयुष्याचा असा जगा की तो आजचा शेवटचा दिवस आहे. म्हणून रोज माझ्याशी थोडा ते तुम्ही असा वेळ दिला पाहिजे तुम्हाला आयुष्यात करायला आवडतं, की ज्या तुमच्या इच्छा अपुऱ्या आहेत की बाबा मी या जगातनं जायच्या आधी मला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत, त्या माझ्याशी तुम्ही लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा. म्हणून मी बोलतो की रोजचा वेळ असा तुम्ही जगा की शेवटचा दिवस असेल. बरोबर. आणि सर्वोत्तम दिवस तो तुम्ही गाजवला पाहिजे. सर्वोत्तम तुम्ही ते तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते समोर बाहेर काढलं पाहिजे आणि दिवस तो तुम्ही अगदी सेलिब्रेट केला पाहिजे असं म्हणू शकतो. कारण एक गोष्ट सांगतो, कारण आपण जी जन्माला आलेलो आहोत ते भरपूर मेहनत घ्यायला, भरपूर पैसे कमवायला आणि आयुष्याची रेस जिंकायला वगैरे आपण जन्माला नाही आलो. आपण आपलं आयुष्य एन्जॉय करायला जन्माला आहोत. तर आपलं आयुष्य एन्जॉय करायला विसरू नका. या धक्काधक्कीच्या आणि या पळापळीच्या म्हणा ना या पळत्या आयुष्याच्या मागे पळत तुम्ही आपलं आयुष्य एन्जॉय करायला विसरू नका, हे माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर, अगदी छान सांगितलं तुम्ही. शशांक सर, तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात मला वाटतं ट्रेडिंगनी सुरुवात केली होती, तर त्याविषयी थोडं सांगा की आजचे तरुणांना सुद्धा जर ह्या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? येस, ह्याच विषयाशी निगडीत मला तुम्हाला सांगाल, मी माझा जो आयुष्याचा पहिला जो काळ आहे, म्हणजे मी कदाचित पहिले 5-6, 6-7 महिने काही पैसे नाही बनवले मी शेअर बाजारामध्ये. मी माझा वेळ आणि पैसा फक्त डेव्हलपमेंटमध्ये, स्किल्स डेव्हलपमेंट मी टाकत गेलो. त्याच वेळी बाकीची लोक होती ज्यांना मी ओळखायचो, जे शेअर मार्केट करतात, ती लोक फक्त पैसे कमवायचे मागे लागले, पण मी तिकडे टेक्निक्स डेव्हलप करायचे मागे लागलो. काही महिन्यातच मी अशा टेक्निक्स डेव्हलप केल्या ज्या मार्केटमध्ये कोणाकडेच अवेलेबल नव्हत्या आणि मी जसं बोलीन तसं मार्केट फिरताना लोकांना दिसायचं आणि त्याच्यानंतर माझं नाव वाढत गेलं आणि त्याच्यानंतर आज जे सक्सेस बघते पूर्ण जग बघतंय. तर माझं म्हणणं तरुण पिढीला असंच आहे की तुम्ही आयुष्यामध्ये म्हणता ना की असं शॉर्टकटमध्ये सक्सेसच्या मागे पडू नका. योग्य वेळ ज्या गोष्टीला दिला पाहिजे, असं नाही म्हणत की भरपूर वेळ लावला पाहिजे किंवा शॉर्टकट मारला पाहिजे, पण ज्या गोष्टीला योग्य वेळ आणि पैसा लावला पाहिजे त्याला तुम्ही दिलाच पाहिजे. तुमचा बेस पाया पक्का झाला, असं मी आधी म्हटलं, तर तुमचे आयुष्य सक्सेस गॅरंटेड आहे. कोणी तुम्हाला थांबू शकत नाही आयुष्यामध्ये सक्सेस. अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की योग्य वेळ म्हणजे जर शिक्षणाची वेळ असेल तर त्या वेळेला त्या क्षणी तुम्ही शिक्षण डेव्हलप झालं पाहिजे आणि असा रोजगार किंवा असं शिक्षण घेतलं पाहिजे की त्यातून तुम्हाला काही पैसे रिटर्न्स येऊ शकतात. नक्कीच, अगदी बरोबर आहे. शेअर मार्केट असेल किंवा आपलं रिअल इस्टेट असेल, आणखी असे कुठले पर्याय आहेत की तिथं पैसा गुंतवला तर त्याचा परतावा जास्त टक्क्याने येऊ शकतो? शेअर बाजार व्यतिरिक्त तुम्ही आता अनेक लोक मी पाहिले आहेत की म्युच्युअल फंडमध्ये, बँकिंगमध्ये पैसे गुंतवतात, पण माझं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी गुंतवले नाही पाहिजे. डायरेक्टली तुम्हाला म्हणता ना शेअर बाजार किंवा इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवले तर चांगले रिटर्न्स मिळतात. आणि तिसरं जे राहतं ते गोल्ड आहे किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे. काही विमा क्षेत्राकडे सुद्धा त्या दृष्टीने बघतात. मला वाटतं हे चुकीचं आहे. पण विमा जर विमा म्हणजे इन्शुरन्समध्ये जर तुम्ही गुंतवायला गेला तर हे लेट मी टेल यू, हे गुंतवणुकीचा प्रकार नाहीये. इन्शुरन्स इज टू इन्शुअर युअरसेल्फ. अनसर्टेन आयुष्यात अचानक काही आपल्याला झालं
तर बाबा त्याच्याकडे सिक्युरिटी म्हणून इन्शुरन्स असतं. तर तुम्ही इन्शुरन्समध्ये जर पैसे गुंतवलेत तर तुमचे पैसे कधीच वाढणार नाहीत. तुम्हाला बँकेपेक्षाही कमी व्याजदर मिळतं. बँक कमी कमी 7-7.25% देतात कमीत कमी. तुम्हाला विमामध्ये तुम्हाला जवळपास 6%च्या आसपास 6-6.25% आसपास दर वर्षाला व्याजदर मिळतं. ते म्हणजे बँकेपेक्षाही फार कमी आहे. तर ते गुंतवणूक करू नका. ते इन्शुअर म्हणजे तुम्हाला आयुष्याच्या अनसर्टिनिटीपासून वाचण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स नक्की करा. बरोबर. वर्कशॉप तुमचे होतात राज्यात अनेक ठिकाणी, त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला बोलतं करणार आहे. आणखी काही माहिती घेणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. नक्कीच. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात इथं घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम स्वतःमध्ये गुंतवणूक करा अशा वेगळ्या विषयावर आपण चर्चा करतोय. ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की पहिला स्वतःमध्ये एखादं कौशल्य विकसित करा, स्किल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाया पक्का करा, बेस पक्का असेल तर उंच झेप घेऊ शकता आणि वेळ आणि पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. मला एक विचारायचं वाटतं की 40 नंतरचे जे काही गृहस्थ असतील, नोकरदार वर्ग असेल, तर त्यांनी आतापर्यंत गुंतवणूक केली नसेल तर त्यांची वेळ चुकली आहे का? 40 नंतर सुद्धा ते स्वतःमध्ये गुंतवणूक करू शकतात? एक गोष्ट सांगतो, म्हणा ना, जब जागो तब सवेरा, असं कुठली गोष्ट. आज समजा माझं वय आहे 27 कंप्लीट आहे, 28 आहे, ठीक आहे, थोडा यंग आहे, पण मला पण वाटतं मी भरपूर उशीर गेला, ह्याच्याहून लवकर करू शकलो असं. वॉरन बफेनी जे जगातले 3रे नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहे, त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी गुंतवणुका चालू केलेल्या, तरी पण ते म्हणतात की नाही मी भरपूर लेट केलो, आणखी लवकर केलं पाहिजे होतं. असे यांचे विचार आहेत, म्हणून ते जगातले श्रीमंत व्यक्ती आहेत. ओके, तर कुठलीही गोष्ट तुमचं वय काहीही असो, ओके, आता KFCचं उदाहरण घेतलं, KFC जे ओनर आहेत त्यांनी वयाच्या जवळपास 65व्या वर्षी काहीतरी त्यांनी मला वाटतं बिझनेस चालू केला त्यांनी. तर कुठल्या गोष्टीला वयाची अट नसते. तुम्ही कधी म्हणता ना, फक्त 40-50 मध्ये जरी असेल तरी वेळ गेलेली नाही, आज सुरुवात करा. नक्कीच वेळ गेला. प्रत्येका कुठल्याही वयागटातली व्यक्ती हे काम करू शकते आणि कुठल्याही गोष्टीला एंड नसतं. तुम्ही कधी का चालू करता, नो इश्यू. अगदी बरोबर आहे. मला सांगा की वर्कशॉपमध्ये हीच माहिती तुम्ही देतात? नक्कीच. गुंतवणुकी संदर्भातली, ट्रेडिंग संदर्भातली अगदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुम्ही अगदी लोकांना शहाणं करता. तिथं मोफत रजिस्ट्रेशन, म्हणजे पैशाची गरज नसते, मोफत रजिस्ट्रेशन असतं, त्याबद्दल थोडं. हां, रजिस्ट्रेशनची पण गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली आमच्या वर्कशॉप्सना येऊ शकता. फक्त आमच्या दिलेल्या नंबर्सवरती फक्त मिस कॉल करा आणि तुम्हाला 1 ते 2 दिवसात तुम्हाला आमच्या इकडनं सगळ्या वर्कशॉप्सचे, सगळ्या वेन्यूजचे SMS येतील. तुम्ही त्यातनं कुठलाही वर्कशॉप अटेंड करू शकता, ज्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग आणि गुंतवणुका करून तुम्ही कशा रीतीने रोज पैसे कमवू शकता, किंवा गुंतवणूक करून दीर्घकालीन पैसे कसे कमवू शकता, किंवा रोज ट्रेडिंग करून कसे पैसे कमवू शकता. साधारणतः लाखभर रुपये टाकले तुम्ही दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा 10-20 हजारमध्ये दिवसाला 700-800 रुपये सहजरित्या माझ्याकडे लोक कमवतात ट्रेडिंग करून. तर तुम्ही योग्यरित्या कसे कमवू शकता, जेव्हा जेव्हा तुमचा वेळ असेल, जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल, तेव्हा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स करून कशा रीतीने पैसे कमवू शकता याबद्दल तुम्हाला ते ज्ञान दिले जाईल. ज्याचे आमचे जे प्रशिक्षण शिबिर आहेत ते सध्या आता उद्याच पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्हाला ऑनस्क्रीनच सांगतो की तुम्हाला स्क्रीनवरती ॲड्रेस येतच असेल. उद्यान मंगल कार्यालय, सदाशिव पेठेमध्ये जावा तुम्ही. उद्यान मंगल कार्यालय कोणाला विचारा, SP कॉलेज जवळ आहे ते उद्यान मंगल कार्यालय सदाशिव पेठमध्ये. तिथे येऊन तुम्हाला 5:15ला तुम्हाला यायचं आहे. उद्या 5:15 ते 8 ते सेमिनार असणार आहे. तुम्हाला ह्याचा SMS वगैरे काही येणार नाही, कारण उद्यावरच आहे. तुम्ही डायरेक्टली तिकडे त्या सेमिनारला येऊ शकता. आणि जे बाकीचे राहिलेले सेमिनार आहेत आपले, जसं की नाशिक आहे, दादर आहे, ठाणा आहे, ज्याचे तुम्हाला ॲड्रेस येत असेल, तुम्ही फक्त मिस कॉल करा आमच्या नंबर्सवरती आणि तुम्हाला त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला आमच्याकडनं येऊन जातील. 1-2-3 दिवसांनी तुम्हाला सगळ्या SMS थ्रू सगळ्या वेन्यूजचे येतील. त्यातनं कुठल्याही एका ठिकाणी तुम्ही येऊन त्याचा लाभ घेऊ शकता. बरोबर. काहींना वाटतं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर स्वतःकडे आपल्याला एखादा PC पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, एखादा सॉफ्टवेअर पाहिजे, तर खरंच त्याची गरज आहे का? आजच्या डेटमध्ये कम्प्युटर किंवा लॅपटॉप गावागावात प्रत्येकाकडे झाले. एक साधासा कम्प्युटर किंवा लॅपटॉप तुमच्याकडे असेल तर इज मोर दॅन इनफ. ओके, आणि सॉफ्टवेअरमध्ये वगैरे कुठले काही पैसे खर्च करायची गरज नाही. तुम्ही एकदा ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडनं सॉफ्टवेअर मिळतं, ज्यावरती तुम्ही बसून एकदम कमीत कमी हा असा एक व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये भरपूर चांगला फायदा होतो. आणि त्यामुळे बाकी ह्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं आणि काही ठराविक थोडेसे पैसे ठेवले आणि तुम्ही ट्रेडिंग चालू करू शकता. बरोबर. पण शेअर मार्केटमध्ये कडे वळण्यापूर्वी पहिली स्वतःमध्ये गुंतवणूक करा. वेळ आणि पैशाची फिट राहा. पहिला पाया पक्का करा, म्हणजे उंच झेप घेऊ शकाल. फोकस क्लिअर करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य विकसित करा, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये मास्टर पाहिजे. मला वाटतं तरुणाई हे सगळं ऐकून नक्कीच योग्य मार्गावर जाईल आणि भरपूर पैसे कमवेल. नक्कीच. एक हटके विषयावर आपण चर्चा केली. इथंच थांबतोय कार्यक्रमामध्ये. पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.